नमस्कार मित्रांनो, कौल जनतेच्या या कार्यक्रमामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आज परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा आहे आणि यांच्या सभेला लाखोंचा जनसागर हा उसळलेला आहे आणि या कौल जनतेच्या या कार्यक्रमाअंतर्गत जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परभणी जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे बंडू जाधव यांची सभा आहे। याच्याच बरोबर त्यांना त्यांच्या बरोबर दुसरे महायुतीचे महादेव जानकर हे आहेत आणि हे वंचित बहुजन आघाडीचे पंजाब आहेत। हे तीन दिग्गज नेते परभणी लोकसभा मध्ये रिंगणामध्ये आहेत आणि लोकांकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, काय सांगाल, कुठून आलात? परभणीतून आलात का? इतर प्रॉपर इथलंच का? प्रॉपर परभणी। तर आज उद्धव ठाकरेंची सभा आहे, काय सांगाल? उद्धव साहेबांची सभा जी आहे ही सभा अशी असते की ऐतिहासिक सभा असते आणि हे जे आहेत जितकी भी जनता आली, जितकी भी जनता जी आली ती गण पैशाची आली, स्वतःच्या पैशाने आलेली, पैसे देऊन आलेली एक बी कार्यकर्ता नाही। परभणी जिल्हा बंडू जाधव यांना संधी देईल का? संधी 100% संधी भेटणार, संधी 100% भेटणार आहे। गेल्या बाहेरून जास्त मताने निवडून येणार आहे। अंदाजे किती मतांनी निवडून? कमीत कमी 2 लाख मताने निवडून येणार आहे। यांच्या विरोधामध्ये दोन नेते उभे आहेत। वंचित बहुजन आघाडीकडून हवामान अभ्यासक पंजाबराव डक आहेत आणि महायुतीचे महादेव जानकर आहेत, जे की त्यांची निवडणूक निशाणी सिट्टी आहे। यांच्याबद्दल काय सांगाल? सिट्टी तर सिट्टीच वाजणार आहे, त्यांची सिट्टी ती खतम झाली आणि हे जे दोन उमेदवार उभा राहिलेले आहेत वंचितचे ते त्यांना कोणी विचारणार नाही, कारण की त्यांनी उभा केलेली। परभणी जिल्ह्यातली जनता अशी सांगते, आम्ही भरपूर आज फिरलो तर पंजाबरावांनी हवामान अंदाजच सांगावेत, या लोकसभाची निवडणूक राजकारणामध्ये येऊ नये असं लोकांचं मत आहे। आपलं काय मत आहे? आमचं बी तेच मत आहे की त्यांनी हवामान खात्याचं बघावं। ते हवामान खात्याचे चांगले माणसं आहे, पण राजकारण मधून त्यांनी आपलं जे होतं ते बी। तर एकूण महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या सीट आहेत, तर त्यापैकी महाविकास आघाडी सरकारच्या महाविकास आघाडी सरकारच्या उद्धव ठाकरे असतील यांच्या सीटा किती येतील, शरद पवार गटाच्या किती येतील, त्याचबरोबर काँग्रेसच्या सीटा किती येतील? आमचे कमीत कमी 18 ते 20 सीटा येतील। आमची युतीमध्ये कमीत कमी 35 ते 36 सीटा यायची। 35-36 सीटा बरोबर आहे। नक्कीच आपण कौल जनतेचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण परभणी लोकसभा मतदारसंघातल्या जनतेच्या माध्यमातून कौल घेण्याचा प्रयत्न करणार। आज उद्धव ठाकरे यांची सभा आहे आणि या सभास्थळी आपण दाखल झालेलो आहोत आणि लाखोंच्या संख्येने स्वतःच्या खिशातून पैसे खर्चून लोक आलेले दिसत आहे, असं जनतेचं मत आहे। आणि आपण बघू शकता की स्टेडियम मध्ये ही सभा आहे आणि भरपूर लोक इथे आहेत, आपण बघू शकता। दादा, काय सांगाल? काय सांगाल? परभणी हा शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा जिल्हा आहे। काय इथे बाहेरचा आयात केलेला उमेदवार चालत नाही। इथं मोदी आले आणि मोदी स्वतः जरी इथं उभा राहिले तरी बंडू जाधवच्या विरोधात मोदी सुद्धा येणार नाही, कारण की बंडू जाधवचे विकास काम, कारण की त्यांनी जे मेडिकल कॉलेज आणले, मराठवाड्याच्या भूमिपुत्राला जो न्याय दिलाय 70-30 चा फॉर्म्युला रद्द करून, हे भाजपवाले इतके हलकट लोक आहेत। ते बंडू जाधव साहेबांनी 100 कोटी रुपयाचा फंड हा परभणी महानगरपालिकेमार्फत परभणीच्या विकासासाठी आणला। पण हे बॅनर दिसत आहे, खासदार खास फक्त बंडू बॉस का म्हणतात? बॉस म्हणजे ह्यांना उपाधी भेटलेली आहे, बॉस उगीच म्हणत नाही, कारण की सर्वसामान्य जनतेच्या मागे ते खंबीरपणे उभे असतात, व्यापाऱ्यांच्या मागे उभे असतात, दलितांच्या मागे उभे असतात। त्यांना मुस्लिम समाज सुद्धा खूप चांगला मानतो। काय हे सगळ्या गोष्टी त्यांच्या मार्फत आहेत, म्हणून त्यांना लोकांनी एक उपाधी दिलेली आहे बॉस म्हणून, जशी शिवसेना प्रमुखांना या पूर्ण शिवसैनिकांनी उपाधी दिली आहे। खरी शिवसेना कोणाची? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची का उद्धव ठाकरेंची? अहो, मुख्यमंत्री साहेब ईडीच्या भीतीनं तिकडे पळून गेलेत। ठाकरेचे रक्त मला तुम्ही सांगा, ठाकरेचे रक्त हे उद्धव ठाकरेंच्या अंगात आहे। आज जर उद्धव साहेब जर नसते तर कोरोनामध्ये एवढे हे झाले नसते। काय त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना आणि भाजपच्या फडणवीसनं टरबुजानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही हिंदुत्वासाठी भाजप सोबत गेलो। अहो, हिंदुत्व कुठलं हिंदुत्व तुमचं? हे पळकुट हिंदुत्व तुमचं हिंदुत्व आहे का? ही असंख्य जनता
ही काय आहे? हे जे आज नरेंद्र मोदी म्हणतात नकली शिवसेना, ही नकली शिवसेना आहे का? काल यांनी 500,000 रुपये देऊन लोक आणले. आज आम्ही स्वतःच्या खर्चानं आम्ही आमच्या सगळ्या दुकानदाऱ्या बंटून आज इथं उपस्थित आहोत बगर पैशाचे. तर नक्कीच परभणी लोकसभा मतदारसंघातल्या कौल या जनतेच्या कार्यक्रमाअंतर्गत जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण अजून काही लोकांकडून विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत. काका काय सांगाल, आज उद्धव ठाकरेंची सभा आहे, उद्धव ठाकरेंची सभा आहे, काय सांगाल? आम्ही घनसंगी तालुक्यातून आलेलो आहे. उद्धव ठाकरेची सभा तर आहेच, पण बंदोबस्त साठी घनसंगी तालुका कमीत कमी 1 ते 1.5 लाखाची लीड देणार आहे. घनसंगी तालुका पहिल्या वेळेस बी बंदोबस्तला घनसंगी तालुक्याची लीड असल्यामुळं बंदोबस्त विजय झालेले. दादा तुला मतदान आहे का? नाही आहे आहे का? 18 वर्ष पूर्ण झालेत. कुठून आलास? घनसंगी तालुका. मतदान कोणाला करणार? बंदोबस्त. आपलं मतदान कोण्या तारखेला आहे? 26 तारखेला. निशाणी कोणती आहे? मशाल. ओके. आपण जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा सत्यानाश केला देशाचा. कारण का सोयाबीन 4,000 आणलंय, सोयाबीन कापूस पाठीमागे आलाय, सोयाबीन 4,000 आणले, 4,000 सोयाबीन आणि 60 रुपयाचं पेट्रोल. 10 वर्षामध्ये 60 रुपयापर्यंत पेट्रोल गेलं. आता पेट्रोल 110 रुपये झाले. माणूस मरायला जगल. लोखंड काय भाव होतं, सिमेंट काय भाव होतं. तर नक्कीच आपण कौल या जनतेच्या कार्यक्रमाअंतर्गत आता आपण इथं अरविंद केजरीवालचे लोक दिसत आहेत. हे काय सांगाल? अर्जुन सभेला येण्याचं कारण सांग. मी अर्जुन पाटील, जिल्हा प्रवक्ता आम आदमी पार्टी परभणी, इंडिया अलायन्सचा एक घटक पक्ष म्हणून आम्ही आज परभणी लोकसभेचे उमेदवार श्री संजय बंडू जाधव यांच्या प्रचार सभेनिमित्त इथं आलेलो आहोत. अरविंद केजरीवालांना जेल झालेली आहे. कोणत्या आरोप खरे आहेत का खोटे आहेत? नाही, हे पहा, हे हुकुमशाही सरकार आहे. जे कोणी चोऱ्या करीत आहेत त्यांना भाजपचा जर रुमाल गळ्यात घातला की तो धुतल्या तांदळासारखा व्हायला. आमचे नेते अरविंदजी केजरीवाल देशातील सर्वसामान्य जनतेला माहित आहे की त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची जे काय भ्रष्टाचाराचे आरोप लागले ते पूर्ण खोटे आहेत. मला एकच त्यांना विचारायचे की 2019चा FIR तो आहे, मग तुम्ही इलेक्शनच्या तोंडावर का अरविंदजी केजरीवाल यांना अटक केली? हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. मोदी सरकारचा नारा आहे आपकी बार 400 पार. होतील का 400? नाही, माझं म्हणणं आहे ते 200 बी पार करू शकणार नाहीत. कारण देशात कोणाच सत्ता येईल? कारण दिल्ली, पंजाब, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, गोवा इथं इंडिया अलायन्सच्या जागा बहुमताने येणार आहे. सिटीचं काय होईल? सिटी वाजतच वापस जाणार आहे. तर नक्कीच परभणी लोकसभा मतदारसंघाच्या जनतेच्या प्रक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिट्टी फिटी काय चालणार नाही. इथं फक्त ओनली बंडोबस्त. शिवसेनेचा बाल किल्ला आहे परभणी. हा बाल किल्ला फोडायचा परभणीचा कोणी एक पण महाराष्ट्रामध्ये कोणताच नाही चालला परभणीमध्ये शिवसेना फोडला. तुम्ही ज्या पद्धतीनं शिट्टी गेली ओनली बंदोबस्त. नक्कीच परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये एकच बोलबाला आहे, ओनली बंदोबस्त. आणि मशाल ही धगधगती मशाल या जिल्ह्यामध्ये येईल आणि बंदोबस्त नक्कीच खासदार होतील अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. धन्यवाद.